बातम्या सविस्तर पाहूयात। जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडीच्या पाण्यामुळे अनेक गावांना फटका बसलाय। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख जायकवाडी जवळ सध्या आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यात। मोहसिन, अपडेट काय आहे? कोणत्या गावांना फटका बसलाय? आपण सध्या जायकवाडी धरणावर आहे, ज्या जायकवाडी धरणातून तब्बल 2 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि ते दृश्य आपण NDTV मराठीवर दाखवतोय। यावर्षी पहिल्यांदा 3 लाख क्युसेक्सपर्यंत इतिहासात पहिल्यांदा जायकवाडी धरणाचा विसर्ग करण्यात आला होता आणि आता तो विसर्ग कमी करून 2 लाख क्युसेक करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की जायकवाडी धरणातून 27 दरवाज्यांमधून जे 18 रेग्युलर दरवाजा आहे आणि 9 आपत्कालीन दरवाजे आहे, त्यामधून हा सगळा विसर्ग केला जातोय आणि पांढरं शुभ्र असं हे पाणी आपल्याला पाहायला मिळतंय, जो गोदावरी काठा गोदावरीकडे झेप घेताना पाहायला मिळतो। आणि ह्या 2 लाख क्युसेक्स एवढ्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। पुढे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या गोदावरीच्या काठाला जे गावं असलेले पैठण शहर असेल, पैठण शहरात पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रात्री अनेक बाजारपेठेत देखील पाणी शिरलं होतं आणि पुढे आता हा पाणी जो विसर्ग केला जातो तो बीड, माजलगाव आणि नांदेडकडे झेप घेताना पाहायला मिळतो। त्यामुळे आज रात्रीनंतर नांदेडच्या परिसरात देखील गोदावरी पात्रात मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसा अलर्ट देखील देण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीत हे जायकवाडी धरण आहे, जे मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण समजलं जातं। या जायकवाडी धरणात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलेला आहे। या जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक इतिहासात पहिल्यांदा विसर्ग करण्यात आला। यापूर्वी 2,56,000 क्युसेकचा या धरणाचा इतिहास आहे। 2006 मध्ये हा विसर्ग करण्यात आला होता, मात्र आता पहिल्यांदा 3 लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला आणि तो रात्रीतून आता कमी करण्यात आला आणि आता सध्या 2 लाख क्युसेकने 27 दरवाजांमधून पाणी सोडलं जात आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।